माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता वाजले आहेत 5 आणि उठले मी. आता थोडा आराम केला. मेहंदी वगैरे लावली होती, धुतले केस. हे बघा, थोडी फ्रेश झाले आणि आता बनवते चहा. आणि चिकन आपलं हळद मीठ लावून तिखट लावून ठेवलेलं होतं ना, ते आता मी शिजायला टाकलेलं आहे. आणि आपल्याला बनवायचे आहे आता बिर्याणी. आणि इकडे सकाळचे पोहे बनवलेले होते थोडे उरलेले, तर म्हटलं टाकून नाही द्यायचे, तर मग आता चहा बनवते. तर मी चहासोबत ते आता पोहे खाणार आहे, तर टाकून देत नाही मी. तर शिरे चपाती जरी राहिलेली असली ना, तरी ती गरम करून तेल लावायचं किंवा तूप लावून ती मी चहासोबत खात असते, तर टाकून देत नाही. तर इकडे पोहे गरम होते आणि इकडे घेतलं आहे दूध. तर दुधामध्ये आता मी साखरपत्ती टाकणार आहे आणि चहा बनवून घेणार आहे. तर तुमचं झालं का चहा? तुम्ही पिलात का चहा? तर आता वाजलेले आहेत 5. तर कोणाचा झाला असेल चहा पिऊन, कोणाचा नसेल झाला, तर मी आता बनवते चहा आणि पिते. तोपर्यंत आपलं चिकन इकडं शिजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात लसूण, अद्रक आणि मिरची मी पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे चहा पिल्याच्या नंतर बनवणार आहे. आता मी साखर टाकते आणि पत्ते टाकते. चिकनला मी आता थोडंसं हलवून घेते. आता माझं ते मोबाईल ठेवायचं स्टँड तुटल्यामुळं ते काही व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही. मी खिडकीत ठेवला आहे मोबाईल. आता घेतले मी खाली पोहे होतं आणि त्याच्या होते चहा. पोहे गरम करून घेतलेले आहेत, तर मी थोडीशी कोथिंबीर टाकते आता पोह्यामध्ये. सकाळी टाकली होती, पण आता थोडीशी टाकते धुवून. चहा उकळतोय आता इकडं. चहा उकळून घेते आहे. इकडे चिकन शिजतंय आणि इकडे पोहे गरम करून घेतले, त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर. आता एवढे पोहे टाकून द्यायचं म्हटल्यावर नाही जमणार ना. ते दुकानदार आपले एवढेसे थोडेसे पोहे असे काढून घेत असतो मापामधून. एवढे वयाला घातले तर कसं काय होणार? त्याच्यामुळे मी ते गरम करून खाते. आता चहा झाला आहे तयार आणि पोहे घेतले आहेत मी खायला. आता पोहे खायचा टाईम नाही बरं का, पण आता खाते.
ते पोहे खाते आणि तोपर्यंत तिकडं किचनवर गॅसवर चिकन शिजते. तर आपण नंतर बिर्याणी बनवू आणि हिरो शेवटपर्यंत बघा आणि बिर्याणी बनवते. तर चला आता मी चहा पिऊन देते का बघते आणि शिजलं ना बघते. शिजलं का बघते. कच्चंच आहे आता. शिजलं. तयार होती. सगळे मसाले वगैरे टाकले, तांदूळ धुवून टाकले आणि वरून चिकन टाकलं. आणि मोबाईल धरायला नसल्यामुळं हे पहिलं सगळं फोडणी देऊन घेतली आणि नंतर दाखवलं तुम्हाला. आता उकळी येईल आणि 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि चिरून घ्यायची आणि कोथिंबीर टाकते आता वरून. तोपर्यंत आता भांडे वगैरे घासून घेते, किचन वगैरे साफ करते मी. बिर्याणी सगळे मसाले वगैरे टाकले, कोथिंबीर टाकली वरून, तांदूळ धुवून टाकले मस्तपैकी, कोथिंबीर टाकली. जास्त झाली कोथिंबीर, थोडी साईडला ठेवली चिरून. आता कमी गॅस करून झाकण ठेवते. मस्त बघे घरातलं सगळं काम आवरलेलं आहे, भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि आपली बिर्याणी पण तयार झालेली आहे. आणि एक ज्वारीची भाकरी करते मी, केली हे बघा, आणि कारळाची चटणी वाटते. आणि भात खाऊन माझं काही पोट नाही भरत, त्याच्यामुळे मी चटणी वाटते आणि भाकर बनवली एक ज्वारीची. कारळाची चटणी खूप दिवसातून वाटते, कधी वाटली नाही, पण आणले होते कारळ याच्यामध्ये. तर भाजून घेते मस्तपैकी आणि लसूण वगैरे टाकून मस्त बनवते. ज्वारीची भाकर पण तयार झालेली आहे, बिर्याणी पण तयार झालेली आहे आपली. आता चटणी वाटून घ्यायची मिक्सरमध्ये. मस्त झाली, एक भाकर केली. इकडे बिर्याणी तयार झालेली आहे बघा. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेते, अगोदर पण टाकली होती, आता थोडीशी चिरून घेतली होती तर टाकते वरून, पण छान वाटते. हे बघा, छान अशी बिर्याणी पण तयार झालेली आहे आपली. कारळाची चटणी पण तयार करते आता. मिरच्या भाजून घेते, कारळ भाजून घेते. ही लाल मिरची भाजून घेतली, कारळ भाजून घेतले आणि लसूण घेतला. थोडं थंड झालं का मग वाटून घेते मीठ वगैरे टाकून. आणि कारळाची चटणी तुम्ही पण वाटून बघा, खूप छान लागते. तयार झालेली आहे वाटून मस्तपैकी, बारीक वाटली आणि तेल पण टाकले वरून आणि मस्त. आता मुरण तेल टाकले तर खूप छान लागते. आणि त्याच्यासोबत जर बाजरीची भाकर आणि लोणचं असलं ना तर मग एकच नंबर लागते. कारळाची, जवसाची चटणी, हावरीची चटणी. तर तुम्ही नक्की वाटून बघा, खाऊन बघा, तर खूप छान लागते. तर हे बघा, आता भाकरी बनवली आणि चटणी, तेल टाकले, मस्तपैकी झाली आता चटणी. आणि इकडे बिर्याणी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.